श्रीमंतराजे यशवंतराव होळकर या नावानं राज्यामध्ये धनगर समाजातील मुलांना वसतिगृह किंवा इंग्रजी शाळांना शिकण्यासाठी सरकारने एक योजना आणली। मात्र या योजनेचे बीड जिल्ह्यामध्ये 3-13 वाजताना पाहायला मिळतात। मी सध्याला बीड जिल्ह्यातील श्री स्वामी गणेशानंद बहुउद्देशीय सेवाभावी संस्था तरडगव्हाण संचलित बालानंदन वंश इंग्लिश स्कूल शिंगरवाडी फाटा या संस्थेवरती आहे। ही संपूर्ण संस्था आहे। धनगर समाजातील मुलांना गोरगरिबांना शिकण्यासाठी या संस्थेचा लाभ दिला जातो, जे की यशवंतराव होळकर यांच्या नावाने संपूर्ण योजना चालली जाते। मात्र प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना खरंच सुविधा मिळतात का, इथे व्यवस्थित योजना दिल्या जातात का, पोषण आहार असेल, त्याचबरोबर त्यांच्या आंघोळीचा प्रश्न असेल किंवा झोपण्याचा प्रश्न असेल, आणि त्याचबरोबर जे की त्यांना पोषण आहार दिला जातो तो वेळेवर दिला जातो का, हे संपूर्ण चित्र आम्ही या ठिकाणी आता निरीक्षणात आणलेलं गेलं आहे। जी समोरची बिल्डिंग दिसती, जी की 2 मजली बिल्डिंग आहे, त्याच्यातील या संस्था चालक आणि इथले जे काही प्रिन्सिपल आहे त्यांचं म्हणणं असं आहे की जी 2 मजली बिल्डिंग आहे त्याच्यामधला फक्त खालचा फ्लोर आमच्याकडे आहे, मात्र वरचा फ्लोर जे आहे ते वैयक्तिक कामासाठी दिला जातोय। मात्र काही इथल्या नागरिकांचं असं म्हणणं आहे ही संपूर्ण बिल्डिंग जी आहे ती भाड्यावरती आहे। हे संपूर्ण जे भाडं जे आहे ते सरकार भरतंय, त्या योजनेमधून जे संपूर्ण पैसे दिले जातात। मात्र ह्या बिल्डिंगचा उपयोग जे आहे ते घरगुती कामासाठी करण्याचा देखील इथल्या काही नागरिकांनी आरोप केला गेलेला आहे। दुसरीकडे पाहायला गेलं तर संपूर्ण जी शाळा आहे किंवा हे वसतिगृह जे आहे संपूर्ण पत्र्याचं आहे। जर मोठं सोसायटीचं वारं आलं किंवा पाऊस पाणी वादळ झालं तर विद्यार्थ्यांची म्हणजे जीवन मरणाचा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतोय, आणि संपूर्ण विद्यार्थ्यांच्या जीवितासोबत खेळण्याचं देखील काम मोठ्या प्रमाणात केलं जातं, असा देखील गंभीर आरोप या ठिकाणी केला गेलेला आहे। आणि ज्या योजना दिल्या जातात त्या योजना दिल्या जात नाहीत, किंवा जी योजनेमधले ज्या काही गोष्टी असतात, ज्या बाबी असतात त्या दिल्या जात नाहीत। आणि विशेष पाहायला गेलं तर जो पोषण आहार असतो, तो पोषण आहारामध्ये देखील चिकन असेल, मटण असेल किंवा अंडा असेल किंवा दूध असेल, हे पदार्थ जे आहे ते दिले जात नाहीत, असा गंभीर आरोप इथल्या संस्थाच्या ज्या विरोधामध्ये इथल्या नागरिकांनी केलेला आहे।